आता बातमी आहे उल्हास नदी संदर्भातली। धोक्याची घंटा आता देण्यात आली। उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली। बदलापूरमध्ये पुराचा मोठा धोका निर्माण झालाय। नदी किनाऱ्यावरील गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। उल्हास नदीचे आपण हे दृश्य पाहतोय। कर्जत शहरामध्ये पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती जर पाहायला गेलं तर अतिमुसळधार पावसामुळे या नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे। आणि आपण जर पाहायला गेलं तर उल्हास नदी जी आहे ती आठवड्यातून म्हणजेच पाहायला गेलं तर 2 दिवसानंतर 2 वेळा या उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि आवश्यकता असेल परत घराबाहेर पडावं अशा प्रकारच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहे। आणि पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर ही नदी जी आहे ती शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या म्हणजे गावांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। किरण तेलगटे, लोकशाही मराठी, बदलापूर। इथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। रायगड भागात अतिवृष्टी होत असल्याने वरनं नेरळ कर्जत भागावरनं पण पूर्णपणे पाण्याचा स्रोत खाली उतरत आहे। त्या कारणाने उल्हास नदीने दुथडी भरून वाहत आहे आणि त्या दुथडी भरून वाहत असल्यापेक्षा तिने रौद्ररूप धारण केलेलं आहे। धोक्याची पातळी 17.5च्या वरच गेलेली आहे आणि त्या धोक्याच्या पातळीच्या अनुषंगाने संपूर्ण प्रशासन आमचं सतर्क आहे। पोलीस स्टाफ तसेच आपत्कालीन व्यवस्थापन, महानगरपालिका, फायर ब्रिगेड यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून आम्ही पब्लिकला आवाहन करत आहे कोणीही नदीपात्रात उतरू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।